नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम मोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता जर तुम्ही रस्त्यावरती वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला 3 नव्हे तर 10 पट दंड भरावा लागणार आहे। कारण नवीन मोटार वाहन दंड 2025 हा 1 मार्च 2025 पासून लागू झाला आहे। दंडाव्यतिरिक्त तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद यामध्ये करण्यात आली आहे। जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला 1000 रुपये दंड आकारला जाईल। यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील 3 महिन्यांकरता सस्पेंड केलं जाईल। पूर्वी जर तुम्ही ही चूक केली तर फक्त 100 रुपये दंड हा आकारला जात होता। जर 2 पेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील दंड म्हणून। त्यानंतर सीट बेल्ट न लावता जर तुम्ही गाडी चालवताना पकडल्यास 1000 रुपये दंड तुमच्याकडनं आकारला जाईल। पूर्वी यासाठी फक्त 100 रुपये दंडाची तरतूद होती। तर दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडला तर तुम्हाला 500 रुपयांऐवजी 5000 रुपये दंड भरावा लागणार आहे। वाहन चालवत असताना कोण फोनवरती जर बोलत असेल तर यासाठी 500 रुपयांऐवजी 5000 रुपये दंड हा आकारण्यात येणार आहे। रस्त्यावरती निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यानंतर मद्य पिऊन गाडी चालवत जर असाल तर 10000 रुपये दंड किंवा 6 महिने कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। आणि दुसऱ्यांदा असं करताना आढळल्यास 15000 रुपयापर्यंतचा दंड किंवा 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो। त्यानंतर रुग्णवाहिकासारख्या किंवा आपत्कालीन सेवांचा गाड्यांचा जर मार्ग तुम्ही अडवला तर त्याला 10000 रुपयाचा दंड हा भरावा लागणार आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर 500 रुपयांऐवजी 5000 रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे। तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला 2000 रुपये दंड किंवा 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो। आणि जर मूल 18 वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल आणि ते वाहन चालवताना आढळल्यास त्याला 25000 रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो। यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील 1 वर्षांसाठी रद्द केली जाईल। वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स हे दिलं जाणार नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ट्रॅफिकचे नियम मोडणं हे परवडणारं नाही। कारण आता दंड फार वाढवलेले आहेत आणि शिवाय अजून वेगवेगळ्या तरतुदी देखील यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।